नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण मराठी विषयावरील चर्चा करणार आहोत। यामध्ये आपण व्याकरण विषयाचे प्रश्न उत्तरे पाहणार आहोत। तर येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे प्रश्न आपण यामध्ये घेतलेले आहेत। नोंदणी विभाग, महानगरपालिका, जीएमसी भरती, वनरक्षक भरती या सर्व पदांसाठी महत्त्वाचे या ठिकाणी प्रश्न असणार आहेत। सोबतच जे पण काही प्रश्न आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत याचं PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला अगदी मोफत डाउनलोड करायला या ठिकाणी मिळणार आहे। लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। तर मित्रांनो, सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला। या ठिकाणी आपला पहिला प्रश्न असणार आहे, आम्ही जातो आमच्या गावा या वाक्याचा प्रकार आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे। तर मग वाक्याचे प्रकार किती आहेत हे पण माहिती असणं आवश्यक आहे। वाक्याचे एकूण 3 प्रकार येतात, केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य। तर हे 3 प्रकार वाक्याचे आहेत। परीक्षेमध्ये यावर पण प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, कारण ग्रुप डी ची तुमची ही भरती आहे। ते एकदम वन लाइनर प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात। लक्षात ठेवा, वाक्यांचे किती प्रकार आहेत? तर वाक्यांचे 3 प्रकार आहेत। कोणते कोणते आहेत? केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य, हे 3 प्रकार। तर बघा, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, वर दिलेले जे वाक्य आहे हे केवल वाक्याचं उदाहरण असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। तर मग केवल वाक्याचंच का उदाहरण आहे? तर एकच कर्ता आणि एकच क्रियापद या वाक्यामध्ये असल्यामुळे आपल्याला केवल वाक्य आहे हे या ठिकाणी उत्तर देता येईल। त्यानंतर मग मिश्र वाक्य कशा पद्धतीने ओळखायची, संयुक्त वाक्य कशा पद्धतीने ओळखायची? तर त्याच्यासाठी तुम्हाला मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य कोणत्या अव्ययाने जोडलेली असतात हे माहिती असणं आवश्यक आहे। त्यासाठी उभयान्वयी अव्यय याचा अभ्यास करणं तुम्हाला या ठिकाणी आवश्यक असणार आहे। उभयान्वयी अव्ययांचे प्रकार आणि त्यामध्ये कोणते कोणते अव्यय येतात हे तुम्ही एकदा पाहून घ्या। त्यानंतर हा चॅप्टर तुमच्यासाठी एकदम इझी जाईल। यानंतर प्रश्न दुसरा आपण बघणार आहोत, हा रस्ता मोठ्या रस्त्याला मिळतो या वाक्यातील आधारपूरक किंवा विधेयपूरक आपल्याला ओळखायचं आहे। तर बघा मित्रांनो, या वाक्यातील जे विधेयपूरक आहे मोठ्या रस्त्याला, हे विधेयपूरक असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। तर मित्रांनो, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे पर्याय क्रमांक 1, मोठ्या रस्त्याला हे आपलं विधेयपूरक असलेलं आपण या ठिकाणी पाहू शकतो। यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला, सुटसुटीत हा अनुकरणवाचक शब्द कोणत्या शब्दाच्या जातीचा आहे? तर विशेषण या शब्दाच्या जातीचा हा शब्द आहे मित्रांनो। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विशेषण। तर व्याकरणामधील ह्या सगळ्या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो। अगोदर 1, 2, 3 वेळेस संपूर्ण व्याकरण तुम्ही वाचन करून घ्या, त्याच्या शॉर्ट नोट काढा, त्यानुसार अभ्यास करा, जेणेकरून व्याकरण तुम्हाला परीक्षेमध्ये एकदम इझी जाईल। आणि व्याकरण हा विषय आहे, असा विषय आहे की तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळवून देण्यासाठी अत्यंत उपयुक्त असा हा विषय आहे। त्यासाठी व्याकरणवर थोडंसं जास्त भर द्या, व्याकरणाचा अभ्यास करा। कारण तुम्ही जर सामान्य ज्ञानचा विचार केला तर त्यामध्ये खूप सारे टॉपिक असलेलं आपल्याला पाहायला मिळतं, खूप सारे त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय आहेत। तर त्याच्यामुळे व्याकरण हा एकच, मराठी व्याकरण हा एकच विषय जो की तुम्हाला सर्वात जास्त मार्क मिळवून देण्यासाठी परीक्षेमध्ये खूप मोठं सहकार्य या ठिकाणी करत असतो। यानंतर मित्रांनो, प्रश्न आपण चौथा बघणार आहोत, चोराच्या मनात डॅश या रिकाम्या जागी योग्य शब्द भरायचा आहे आपल्याला। तर चोराच्या मनात चांदणे हे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4। यानंतर मित्रांनो, प्रश्न 5वा असणार आहे आपला, पुढील पैकी फारसी प्रत्यय EY करी लागून तयार झालेला साधित शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे। तर बघा मित्रांनो, कोणते प्रत्यय बघायचे आहेत? EY आणि करी लागून तयार झालेले या ठिकाणी आपल्याला प्रत्यय बघायचे आहेत। तर मसाले वाईक लागलेला आहे या ठिकाणी, सावकारी लागलेला आहे। यानंतर पहारेकरी, मजुरी आणि दुकानदारी। तर योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, मजुरी हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। यानंतर प्रश्न पुढचा बघूयात आपण। प्रश्न 6वा आहे, तो वेळेवर घरी आला नाही या वाक्याचे होकार अर्थी ग्रुप कसे तयार होईल किंवा होकार अर्थी वाक्य कसे तयार होईल हे आपल्याला सांगायचं आहे, होकार अर्थी वाक्य याच्यामधलं। तर बघा, योग्य उत्तर आपलं असणार आहे पर्याय क्रमांक 1, त्याला घरी येण्यास उशीर झाला हे होकार अर्थी वाक्याचं उदाहरण या ठिकाणी असलेलं आपण पाहू शकतो। पर्याय क्रमांक 1 मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे। मग होकारार्थी वाक्य असतील, नकारार्थी वाक्य असतील, हे कशी ओळखायची किंवा कशी तयार करायची, काळानुसार कशी ओळखायची हे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 7 बघूयात आपण, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता
हे ओळखायचं आहे. परीक्षेमध्ये बऱ्याच परीक्षामध्ये तुम्हाला शुद्ध शब्द ओळखण्यासाठीचं किंवा शुद्ध शब्द सांगा म्हणून प्रश्न बऱ्याच परीक्षेमध्ये विचारले जातात. सोबत समानार्थी शब्द असतील, सोबत तुम्हाला विरुद्धार्थी शब्द असतील. तर ह्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला पाठ करणं आवश्यक आहे. याचं खूप वाचन होणं तुम्हाला आवश्यक या ठिकाणी मराठीमध्ये असतं. सोबतच मराठीचे प्रसिद्ध लेखक, त्यांची पुस्तके, त्यांचे टोपण नावे हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहेत. एक दोन प्रश्न तुम्हाला याच्यावरती येतात, पण रिझल्टच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आपल्याला ठरत असतात. यानंतर प्रश्न पुढचा आहे, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे हे आपल्याला या प्रश्नामध्ये ओळखायचं आहे. तर शुद्ध शब्द जर आपण पाहिलं तर पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. निलिमा हा आपल्याला खालील दिलेल्या शब्दामध्ये शुद्ध शब्द असलेला पाहायला मिळतो. यानंतर प्रश्न क्रमांक 8 आहे, झाडाला लागले कानवले अन आडाला लागले गुळवणी या म्हणीचा विरुद्ध अर्थी पर्याय या ठिकाणी ओळखायचा आहे. तर ही जी म्हण दिलेली आहे, झाडाला लागले कानवले अन आडाला लागले गुळवणी या म्हणीचा विरुद्ध अर्थी पर्याय या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. तर बघा, योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपलं भरवशाच्या म्हशीला टोनगा, भरवशाच्या म्हशीला टोनगा हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे किंवा विरुद्धार्थी पर्याय या ठिकाणी असणार आहे. यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 9 आहे, काकुळतीला येऊन विनंती करणे या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा. तर बघा, योग्य उत्तर आहे हुरळवून जाणे. पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. हुरळून जाणे, काकुळतीला येऊन विनंती करणे किंवा त्यालाच आपण हुरळून जाणे असंही या ठिकाणी म्हणत असतो. प्रश्न क्रमांक 10 आहे, वाग्विहार या जोड शब्दातील योग्य पोट शब्द आपल्याला शोधायचा आहे किंवा संधी विग्रह आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. संधी विग्रह आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. ते योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक 4, वाक विहार या शब्दापासून हा शब्द तयार झालेला आहे. वाग्विहार कोणत्या शब्दापासून? वाकविहार या जोड शब्दापासून हा शब्द तयार झालेला आहे किंवा याच्या संधीपासून हा शब्द आपल्याला तयार झालेला या ठिकाणी पाहायला मिळतो. पर्याय क्रमांक 4 आपलं यामध्ये योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे आपला, खालील वाक्यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे. वाक्य आहे, मधु लाडू खात जाईल. तर हे कोणतं वाक्य आहे आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. तर अपूर्ण भविष्य काळ आहे मित्रांनो. जर तुम्ही पाहिलं तर हे पूर्ण झालेलं नाही, खाल्लेलं नाहीये, खात जाईल असं आपल्याला या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर हा जो भविष्य काळ आहे, खात जाईल, हा अपूर्ण आहे. त्यामुळे अपूर्ण भविष्यकाळ हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 12 आहे, दिलेल्या शब्दाची विभक्ती आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे. पुस्तकाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. मग विभक्तीचे प्रत्यय आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. एकूण किती विभक्ती आहेत हे माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थ, पंचमी, षष्ठी, सप्तमी. तर या विभक्तींमध्ये कोणते कोणते प्रत्यय येतात हे आपल्याला माहिती असणं या ठिकाणी आवश्यक आहे. तरच मग तुम्ही या विभक्तीवर आलेल्या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी देऊ शकता. तर पुस्तकांचा जर आपण या ठिकाणी विचार केला दिलेल्या उदाहरणामध्ये, तर योग्य उत्तर असणार आहे प्रथमा विभक्तीचं हे उदाहरण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक 13 आहे, दिलेल्या वाक्यातील प्रयोग आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. प्रयोगावर बऱ्याच परीक्षेमध्ये प्रश्न येतात, विभक्तीवर बऱ्याच परीक्षेमध्ये प्रश्न येतात. तर हे दोन्ही टॉपिक एकदम क्लिअर असणं तुम्हाला आवश्यक आहे मित्रांनो, प्रयोग आणि विभक्ती प्रत्यय. तर बघा, वाक्य आहे, पत्र प्रदीपकडून लिहिले गेले. तर या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. तर बघा मित्रांनो, कर्मकर्तरी प्रयोग असलेलं या वाक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, दिलेल्या शब्दाचा समान अर्थी शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. शब्द आहे सहोदर. तर या शब्दाचा समान अर्थी असलेला शब्द हा भ्राता आहे. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर असणार आहे. सहोदरचा योग्य समानार्थी शब्द हा भ्राता आहे. पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 15 आहे, आपल्या वेळेची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण लावणारा
तर त्याला काय म्हणतात, तर युगपुरुषशयी म्हणून या ठिकाणी ओळखले जाते. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 16 आहे आपला. आई त्या सरोवराच्या काठी बसे या वाक्यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर या वाक्यातील काळ कोणता आहे या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. तर ही रीत चालतच आलेली आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सरोवराच्या काठी बसे ही रीत अजूनही चालूच आहे किंवा चालत आलेलीच आहे. त्यामुळे याला रीती भूतकाळ म्हणून आपण या ठिकाणी ओळखतो. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. रीती भूतकाळाचं हे उदाहरण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग तुम्हाला क्रियापदाच्या रूपावरून जे काही काळ आहेत हे कसं ओळखायचं, क्रियापदाच्या कोणत्या कोणत्या रूपावरून कोणते काळ ओळखायचे, तर हे तुम्हाला पाहायचे. भूतकाळ असेल, वर्तमान काळ असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. यानंतर मित्रांनो प्रश्न 17 आहे. पोलिसांनी चोरास पकडावे या वाक्यातील प्रयोग आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. हा जो प्रश्न आहे ना मित्रांनो, IMP मध्ये ठेवून द्या तुम्ही. ह्या प्रश्नावर बऱ्याच परीक्षेमध्ये सेम हा प्रश्न परीक्षेमध्ये पडतो तुम्हाला. याच्यामध्ये काही बघायची तुम्हाला या ठिकाणी गरज नाही. डायरेक्ट उत्तर जरी तुम्ही या ठिकाणी सांगितलं तरी पण चालेल. उत्तर पाठच करून ठेवा. भावे प्रयोगाचं हे उदाहरण आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये आल्यासारखा हा प्रश्न तुम्हाला येतो. पोलिसांनी चोरास पकडावे, तर भावे प्रयोगाचं या ठिकाणी हे उदाहरण आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 18 आहे. विधूर या शब्दाचा विरुद्धलिंगी किंवा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. तर विधवा असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. विधूर कोणाला म्हणतात आणि विधवा कोणाला म्हणतात, तर विधवा जिचा नवरा मेलेला आहे किंवा जिचा नवरा नाही या जगामध्ये, तिला आपण विधवा म्हणतो. त्या स्त्रीला आपण विधवा म्हणतो. तर विधूर कोणाला म्हणतात हे तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा. मला कॉमेंटमध्ये सांगा विधूर कोणाला म्हणतात. यानंतर प्रश्न क्रमांक 19 आहे आपला. खालीलपैकी उभयवचनी शब्द कोणता आहे हे आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. तर उभयवचनी असणारा शब्द कोळी हा आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 20 आहे. कुंजर या शब्दाचा समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. तर गज हा कुंजर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. मित्रांनो, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दांवर काम करा. जेवढं जास्त होईल तेवढं डोळ्यांखालून तेवढं याचं वाचन होणं तुम्हाला आवश्यक आहे. प्रत्येक गोष्ट पाठ होणारी नाही, पण कमीत कमी तुमच्या डोळ्याखालून गेल्याच्या नंतर परीक्षेमध्ये हा प्रश्न आल्याच्या नंतर त्याचं उत्तर तुम्हाला लगेचच क्लिक होऊन जाईल. कमीत कमी जेवढं जास्त तुम्हाला विरुद्धार्थी शब्द आहेत, समानार्थी शब्द आहेत याचं वाचन करणं होईल तेवढं जास्त तुम्ही तुमच्याकडून प्रयत्न करा. त्यानंतर प्रश्न पुढचा बघूयात आपण. विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव कोणते, तर कुसुमाग्रज या टोपण नावाने यांना ओळखलं जातं. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं की महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी असतील, त्यांची पुस्तकं असतील आणि त्यांची टोपण नावं असतील हे आपल्याला पाठ करून ठेवायचं आहे. विष्णू वामन शिरवाडकर, कुसुमाग्रज, बऱ्याच परीक्षेमध्ये प्रश्न येतो. IMP मध्ये ठेवला तरी पण चालेल. प्रश्न क्रमांक 22 आहे. तुझ्यापाशी या नाटकाचे लेखक कोण आहे. तुझा आले तुझ्यापाशी या नाटकाचे लेखक आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. योग्य उत्तर आहे पु ल देशपांडे यांचं हे नाटक असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 23 आहे. जन या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे. तर मित्रांनो, हा जो वर्ण आहे तालव्य प्रकारचा आहे. तालव्य प्रकारचा हा वर्ण असलेला आपल्याला पाहायला मिळतं. मग दंत्यवर्ण कोणते, औष्ठ्यवर्ण कोणते, दंत तालव्य वर्ण कोणते, तर हे पण तुम्हाला माहिती करून घ्यायचे. वर्णमालामध्ये या सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 24 आहे. खाली दिलेल्या शब्दातून भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे. तर तुम्हाला खाली दिलेल्या शब्दामधून म्हणजे या शब्दांमधून कुठला शब्द वाचल्याच्या नंतर एखादा भाव त्या ठिकाणी तयार झालेला दिसतो तर ते आपल्याला ओळखायचं आहे. प्रश्नामध्येच तुमचं उत्तर या ठिकाणी दडलेलं असतं. तर पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. पुरुषत्व हे भाववाचक या ठिकाणी भाववाचक नाम असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न 25 आहे. सप्तसूरी या शब्दाचा समास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. तर मग समासाची उदाहरणं काय आहेत, समासाचे प्रकार कोणते आहेत, कशा पद्धतीने समास तुम्हाला ओळखायचा आहे, तर हे माहिती असणं आवश्यक आहे. सप्तसूर्य हा द्विगु समास आहे.
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 26 असणार आहे आपला, समर्थाचा या शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. समर्थाचा या शब्दाची विभक्ती ओळखायचं आहे. कोणता विभक्ती प्रत्यय या शब्दाला लागलेला आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे. षष्ठी विभक्ती असलेलं या ठिकाणी आपण पाहू शकतो. तर मग षष्टीमध्ये कोणते कोणते विभक्ती प्रत्यय येतात, तर चा, ची, चे हे प्रत्यय आपल्याला षष्ठी विभक्तीमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळेच म्हणलं की विभक्तीचे प्रत्यय या ठिकाणी तुम्ही पाठ करून ठेवायचे आहेत. तोंडपाठ पाहिजे तुम्हाला विभक्तीचे प्रत्यय. सोपे आहेत, थोडंसं वाचन केल्याच्या नंतर पाठ होऊन जातील तुम्हाला. प्रश्न 27 आहे, करण्याचा अवतार म्हणजे डॅश. तर बघा अतिशय उदार असं आपण म्हणू शकतो. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 28 आहे आपला, दिलेल्या विशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. पुढील रस्ता हे विशेषण दिलेलं आहे. तर याचा आपल्याला योग्य उत्तर या ठिकाणी सांगायचं आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर असणार आहे. अव्यय साधित विशेषण असलेलं आपण या ठिकाणी पाहू शकतो. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 29 आहे आपला, दिलेल्या क्रियापदाचा प्रकार संयुक्त क्रियापद असलेले वाक्य या ठिकाणी ओळखायचं. म्हणजे दिलेल्या उदाहरणामधून संयुक्त क्रियापद असलेलं वाक्य आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. तर योग्य उत्तर असणार आहे बघा मित्रांनो, सीता शाळेत जाते. हे वाक्य जे आहे धातू साधित प्लस सहाय्यक क्रियापदाने बनलेलं आहे. त्याच्यामुळे याला आपण योग्य उत्तर या ठिकाणी म्हणू शकतो. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 31 आहे आपला, ज्या सामाजिक शब्दांमध्ये दोन्ही पदांना या ठिकाणी सामासिक आहे मित्रांनो. ज्या सामासिक शब्दांमध्ये दोन्ही पदांना महत्त्व नसून त्यावरून तिसऱ्या गोष्टीचा बोध होतो असा समाज कोणता किंवा समास कोणता. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे बहुव्रीही. जे 2 पदे आहेत या 2 पदांवरून तिसऱ्या गोष्टीचा या ठिकाणी तुम्हाला बोध होतोय अशा शब्दांना किंवा अशा वाक्यांना या ठिकाणी आपण बहुव्रीही वाक्य किंवा बहुव्रीही समास या ठिकाणी म्हणत असतो. तर हे समासाचे प्रश्न आहेत. समास कोणते कोणते समास आहेत, द्वंद्व समास असेल, कर्मधारय समास असेल, बहुव्रीही समास असेल, तर हे तुम्हाला बघून घ्यायचं आहे परीक्षेला जाण्याच्या अगोदर. यानंतर प्रश्न 32 आहे, वाक्याचा प्रकार या ठिकाणी ओळखायचा आहे. ते निर्मळ पाणी माणसे पितात तेव्हा ती तृप्त होतात. तर मिश्र वाक्य आहे मित्रांनो आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मिश्र वाक्य. हा जो अव्यय आहे तेव्हा, हा जो अव्यय आहे जर आपण पाहिलं तर हे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा प्रकार असलेला आपण या ठिकाणी पाहू शकतो. त्यामुळे योग्य उत्तर असणार आहे मिश्र वाक्य. संकेतबोधक उभयान्वयी अव्ययाचं हे प्रकारामध्ये येतं. जर तर, जरी तरी आणि जेव्हा तेव्हा. त्यामुळे हे मिश्र वाक्याचा प्रकार असलेला आपण या ठिकाणी पाहू शकतो. प्रश्न क्रमांक 33 आहे, खालीलपैकी कोणत्या वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह येईल. तर उद्गारवाचक चिन्ह कोणत्या वाक्याच्या शेवटी आहे. किती छान आहेत तुझे हात या वाक्याच्या शेवटी तुम्हाला उद्गारवाचक चिन्ह आलेलं पाहायला मिळू शकतं. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 34 आहे आपला, शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द या ठिकाणी तुम्हाला ओळखायचा आहे. तर पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. परिच्छेद हे आपलं शुद्ध लेखन दृष्ट्या योग्य उत्तर असलेलं पाहू शकतो. योग्य शब्द असलेला आपण या ठिकाणी पाहू शकतो. प्रश्न क्रमांक 35 आहे, शब्द समूहाबद्दल एकच शब्द आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. 2 नद्यांमधील प्रदेश याला आपण काय म्हणतो. तर याला आपण दुवाब म्हणतो. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर असणार आहे. यानंतर प्रश्न 36 आहे, मराठी नवकाव्याचे जनक कोणाला म्हणतात. मराठी नवकाव्याचे जनक या ठिकाणी कोणाला म्हटलं जातं. तर बासी मर्ढेकर यांना मराठी नवकाव्याचे या ठिकाणी जनक म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 37 आहे, ईश्वर या शब्दाची योग्य वर्णरचना कोणती ते पर्यायातून आपल्याला निवडायचं आहे. कोणत्या वर्णांपासून हा ईश्वर शब्द तयार झालेला आहे हे आपल्याला या ठिकाणी ओळखायचे आहे. तर मग कोणता आहे. ई प्लस श प्लस व प्लस अ
प्लस र प्लस अ, याच्यापासून हा जो ईश्वर शब्द आहे हा तयार झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. ते योग्य उत्तर काय असणार आहे? मग आपलं पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असेल. ईश व अ र आणि अ पासून हा शब्द तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर मित्रांनो प्रश्न 38वा आहे आपला. च या वर्णाचा प्रकार आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. कोणत्या प्रकारचा हा वर्ण आहे आपल्याला ओळखायचा आहे? तर ज्यावेळेस आपण च चा उच्चार करतो त्यावेळेस कुठेतरी तालव्य म्हणजे टाळूचा उपयोग आपण च चा उच्चार करताना करतो असं या ठिकाणी म्हणू शकतो. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. तालव्यमध्ये च हा वर्ण या ठिकाणी येत असतो. प्रश्न क्रमांक 39 आहे. अर्धस्वर कोणते या ठिकाणी ओळखायचा आहे आपल्याला? तर अर्धस्वराचे प्रकार य र ल व हे अर्धस्वर या प्रकारामध्ये मोडत असतात. पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. मग या ठिकाणी प्रश्न क्रमांक 40 आहे. मराठी भाषेतील ळ हे कोणते वर्ण आहे? तर ळ या वर्णाचा कशामध्ये समावेश होतो हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. ळ हे जे वर्ण आहे हा स्वतंत्र वर्णामध्ये येतो या ठिकाणी. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. मग अर्धस्वर, स्वतंत्र वर्ण, उष्म वर्ण या ठिकाणी तुम्हाला कोणते आहेत माहिती असणं आवश्यक आहे. तर उष्म वर्ण किंवा उष्मे कोणते आहेत हे तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. उष्मे कोणती आहेत किंवा उष्म वर्ण म्हणून कोणत्या वर्णांना या ठिकाणी ओळखलं जातं कमेंटमध्ये सांगायचं आहे सर्वांना. प्रश्न क्रमांक 41 आहे. फल आहार या शब्दाचा संधीचा प्रकार या ठिकाणी ओळखायचा आहे किंवा या शब्दाची आपल्याला संधी करायची आहे. तर योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 फल आहार असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. किंवा फल आहारचा जर आपण संधी केला तर या प्रकारे होतो असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. यानंतर प्रश्न पुढचा आहे. मनोरंजन या शब्दाची आपल्याला संधी ओळखायची आहे. तर मनोरंजन या शब्दाची संधी करायची आपल्याला. तर मग कशा प्रकारे होईल? तर मन प्लस रंजन अशा प्रकारे या ठिकाणी संधी होऊ शकते. तर पर्याय बघा कोणता आहे आपल्या यामध्ये? पर्याय 4 आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मनोरंजन असं आपण याचा संधी विग्रह या ठिकाणी करू शकतो. यानंतर मित्रांनो प्रश्न 43 वाचला असणार आहे. मुंबईहून मुख्यमंत्र्यांचे विमान आले या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्तीचा प्रकार या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. तर पंचमी विभक्ती आहे मित्रांनो. पंचमी विभक्ती आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी बघा मुंबईहून ऊन हून हा प्रत्यय या ठिकाणी आपल्याला लागलेला पाहायला मिळतो. ऊन आणि हून. हून हा प्रत्यय या ठिकाणी लागलेला आहे. पंचमीचे प्रत्यय आहेत ऊन हून. यानंतर प्रश्न 44 आहे. प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. प्रश्न आहे. कुत्रा स्वभावाने प्रामाणिक असतो. तर कोणता प्रयोग आहे? तर अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. अकर्मक कर्तरी प्रयोगाचं हे उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 45 आहे. आपली सूचना माझ्या स्मरणात आहे. नकारार्थी वाक्य या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. या वाक्याचा नकारार्थी प्रकार या ठिकाणी ओळखायचा आहे. तर पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. बघा मित्रांनो आपल्या सूचनेने मला विस्मरण झाले नाही किंवा आपल्या सूचनेचे मला विस्मरण झाले नाही हे आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न 46 आहे आपला. किती उंच पर्वत आहे हा विधानार्थी वाक्य याचं आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे किंवा खालील पर्यायापैकी विधानार्थी वाक्य कोणतं आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. तर बघा मित्रांनो पर्याय 4 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे. हा पर्वत खूप उंच आहे हे विधानार्थी वाक्य या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न 48 आहे आपला. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा सर्वनामाचा प्रकार या ठिकाणी ओळखायचा आहे. प्रश्न आहे. तू स्वतः मोटर चालवशील का? तर स्वतःचा आपल्याला सर्वनामाचा प्रकार या ठिकाणी ओळखायचा आहे. तर हे कुठल्या प्रकारचं सर्वनाम आहे? तर स्वतःवाचक आहे किंवा आत्मवाचक किंवा स्वतःविषयी या ठिकाणी त्याच्या स्वतःविषयी या ठिकाणी बोललं जात आहे. त्यामुळे आत्मवाचक सर्वनामाचा प्रकार असलेला आपल्याला पाहायला मिळतो. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3.
यानंतर प्रश्न क्रमांक 49 आहे, औष्ठ्य वर्ण ओळखायचे. तर उ आणि उ हा औष्ठ्य वर्णामध्ये समावेश होतो. मग हाचा कशा कोणत्या वर्णामध्ये समावेश होतो, मग ईचा कोणत्या होतो, ऐचा कोणत्या वर्णामध्ये समावेश होतो, हे आपल्याला या ठिकाणी माहिती करून घ्यायचं आहे. वर्ण कोणते कोणते आहेत हे माहिती करून घ्यायचं आहे. यानंतर प्रश्न 50वा आहे आपला या ठिकाणी, शब्दाच्या जातीपैकी खालील अविकारी जात या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे. तर क्रिया विशेषणाला आपण अविकारी असं या ठिकाणी म्हणतो. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. क्रमांक 51 आहे आपला, आमची तारा आता कॉलेजात जाते. अधोरेखित नाम कोणत्या प्रकारचे आहे या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. नाम आहे तारा. तर हे कोणत्या प्रकारचं नाम आहे तर या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. जर आपण पाहिलं तर तारा हे एक विशेष नाम असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 52 आहे आपला, देवपूजा या सामासिक शब्दाचे लिंग आपल्याला ओळखायचे. तर सामासिक शब्दाचं लिंग कशा प्रकारे ओळखलं जातं तर हे माहिती करून घ्या. हे जे उदाहरण आहे स्त्रीलिंगी शब्दाचं उदाहरण असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 53 आहे, खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन होतात. तर बघा मित्रांनो योग्य उत्तर आहे सामान्य ज्ञान नामाचे या ठिकाणी अनेक वचन होत असते. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न पुढचा आहे, रस्त्याने क्रूर श्वापद फिरत असतात. या वाक्यातील श्वापद हे काय आहे या ठिकाणी विचारलेलं आहे. तर श्वापद हे विशेष्य आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 55 आहे, गवळी धारा काढतो. या वाक्यातील क्रियापदाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. तर बघा क्रियापदाचा जो प्रकार आहे हे सकर्मक क्रियापद असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 56 आहे, या पाठीखाली दडलंय काय. तर पाठीखाली या अधोरेखित शब्दाची जात तुम्हाला या ठिकाणी विचारलेली आहे. तर शब्दयोगी अव्यय आहे मित्रांनो. त्यामुळेच तुम्हाला म्हटलं की अव्यय तुम्हाला या ठिकाणी माहिती करून घ्यायचे आहेत. कोणत्या कोणत्या प्रकारची अव्यय आहेत, त्यामध्ये कोणत्या कोणत्या अव्ययांचा समावेश होतो आणि कशा प्रकारे ओळखली जातात तर हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आपण फक्त सध्या MCQ प्रश्न घेत आहोत, प्रश्न आणि उत्तरे घेत आहोत. त्याच्यामुळे जास्त एक्सप्लेनेशन यामध्ये मी करत नाही आहे. जर तुम्हाला मराठीविषयी प्रत्येक चॅप्टर वाईज वेगवेगळे व्हिडिओज पाहिजे असतील तर तसं कमेंटमध्ये सांगा. जर आपल्याला मराठी कव्हर करायची असेल तर मग त्या पद्धतीनं आपण त्याची तयारी करूयात. आपण चॅप्टर वाईज मराठी या ठिकाणी पाहूयात. कारण नोंदणी विभागाचा जर आता विचार केला तर तुमच्याकडे जास्त टाईम नाही, तुम्हाला प्रश्न उत्तरेच पाहावं लागेल, त्यामधूनच आयडिया काढावी लागेल. परंतु इतर ज्या परीक्षा होणार आहेत जसं की GMC भरती आहे, महानगरपालिकांची भरती आहे आणि येणाऱ्या अनेक सरळ सेवा भरती आहेत. तर असे विद्यार्थी जर असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. जर मराठी व्याकरण तुम्हाला चॅप्टर वाईज पाहिजे असेल तर तसं कमेंट करा. हो मराठी व्याकरण चॅप्टर वाईज पाहिजे अशा पद्धतीची कमेंट तुम्ही या ठिकाणी करा. मग आपण मराठी व्याकरणचे बघूयात किती मुलांचा त्या ठिकाणी रिस्पॉन्स येतो, त्यानुसार ठरवूयात आपण की मग मराठी व्याकरण चॅप्टर वाईज घ्यायची आहे की मग प्रश्न उत्तरच फक्त आपल्याला त्यामध्ये कव्हर करायचे आहेत. यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. प्रश्न 57 आहे, म्हणजे हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे. बघा उभयान्वयी अव्यय या ठिकाणी विचारले तुम्हाला. तर म्हणजे हे स्वरूपबोधक उभयान्वयी अव्ययाचा प्रकार असलेला पाहायला मिळतं. तर मग स्वरूपबोधकमध्ये म्हणून, म्हणजे, की आणि जे हे उभयान्वयी अव्यय येतात. त्यासाठीच म्हटलं मी तुम्हाला की याच्यामध्ये कोणते कोणते अव्यय येतात हे माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे, म्हणून, की, जे हे 4 अव्यय ही स्वरूपबोधक उभयान्वयी अव्ययामध्ये येत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. प्रश्न 58 आहे, खालीलपैकी कोणते केवल प्रयोगी अव्यय नाही. तर बघा आणि हे जे आहे हे केवल प्रयोगी अव्यय नाही. अरे रे हे केवल प्रयोगी अव्ययाचं उदाहरण आहे. बाप रे हे केवल प्रयोगी अव्ययाचं उदाहरण आहे. अब हे केवल प्रयोगी अव्ययाचं उदाहरण आहे. आणखीन एक केवल प्रयोगी अव्यय जे आहे हे ओळखण्याची आणखीन एक खूण आहे. केवल प्रयोगी अव्ययानंतर नेहमी उद्गारवाचक चिन्ह येत असतं. उद्गारवाचक चिन्ह हे केवल प्रयोगी अव्ययानंतर येत असतं. याला तुम्ही ट्रिक म्हणा किंवा एक शॉर्टकट तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता. तर सर्व केवल प्रयोगी अव्ययाच्या नंतर हे उद्गारवाचक चिन्ह या ठिकाणी येत असतं, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 59 आहे, पुढील समासाचा विग्रह आपल्याला ओळखायचा आहे. नीलकंठ याचा सामासिक विग्रह जर आपण पाहिला तर निळा आहे कंठ ज्याचा असा तो,
हे आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 60 आहे पुनरावृत्तीचा संधी प्रकार या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. तर योग्य उत्तर या ठिकाणी आपलं असणार आहे पर्याय क्रमांक 1. बघा मित्रांनो, जेवढे काही प्रश्न आपण कव्हर केलेत परीक्षेमध्ये आलेले मागील वर्षीच्या परीक्षांमधले हे प्रश्न मी घेतलेले आहेत. हे कुठल्याही प्रकारच्या मनानी किंवा पुस्तकामधून घेतलेले नाहीत, तर हे प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले प्रश्न आहेत. आणि राहिलं गोष्ट मराठी व्याकरण एक्सप्लेनेशनचा, तर फक्त आपण प्रश्न आणि उत्तरांचा अभ्यास या ठिकाणी करत आहोत. त्याच्यामुळे आपण फक्त प्रश्न आणि उत्तरच घेतलेले आहे. याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन आपण जास्त दिलेलं नाही. जर चॅप्टर वाईज तुम्हाला मराठी व्याकरण पाहिजे असेल तर तसं कमेंट करा सगळ्यांनी, तर आपण त्यानुसार ठरवूयात की किती विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स येतो. त्यानुसार मग आपण पुढं मराठी व्याकरण हे चॅप्टर वाईज घ्यायचं की नाही हे आपण त्या ठिकाणी ठरवणार आहोत. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.